मान्सूनचा केरळ प्रवेश लांबणीवर जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातलं आगमनही उशिरा होण्याची चिन्ह, तर राज्यातल्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. आदित्य ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, ग्रीन झोनसह सुधार समितीच्या 4 प्रस्तावांवर महापालिकेची माघार, मिलिंद नार्वेकरांच्या फडणवीसांना फोननंतर शिंदेंना चेकमेट केल्याची चर्चा. विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती. काँग्रेस 7 ते 8, ठाकरेंच्या शिवसेनेला 5 ते 6, तर पवारांच्या राष्ट्रवादीला 3 ते 4 जागा मिळणार, सूत्रांची माहिती. पुणे विभागातील 40 नगरसेवक 3 वर्षांसाठी अपात्र. पुणे पालिकेचे 22, पंढरपूर 15, तर अक्कलकोटच्या 3 नगरसेवकांवर कारवाई. निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न केल्यानं कारवाईचे आदेश. नाशिकमध्ये रिंग रोडच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध. 62 किलोमीटरचा रिंग रोड रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम राहण्याचा निर्धार. म्हाडाच्या घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस. उद्या रात्री 12 पर्यंत अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा करता येणार. कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही. दिल्लीतल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट. 10 लाख टन कांदा खरेदीची केंद्राकडे मागणी. सकारात्मक निर्णयाची मुख्यमंत्र्यांना अपेक्षा. JNPAतील वाहतूकदार आजपासून संपावर. ड्रॉप ऑफसाठी आकारल्या जाणाऱ्या अवाजवी लोलो आणि इतर शुल्काविरोधात संप. आयात निर्यात व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता. नाशिकच्या मालेगावात प्रतिबंधित ऑक्सिटोसिनचा साठा जप्त. 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. 2 संशयित ताब्यात, 1 महिला फरार. रायगडच्या महाडमध्ये गोदामाला भीषण आग. आगीत तेलाचं गोदाम जळून खाक. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. हार्बर मार्गावर लवकरच जलद लोकल सुरू होणार. मुंबई, नवी मुंबई आणि 3ऱ्या मुंबईची जलद कनेक्टिव्हिटी करण्यासाठी जलद गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिकेची चाचपणी होणार. मोनोरेल पुन्हा धावण्यासाठी सज्ज. तब्बल 8 महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली मुंबईची मोनोरेल अखेर पुन्हा रुळावर धावण्याच्या तयारीत. सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास जूनमध्ये सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता. मुंबई दुबई आणि दुबई मुंबई मार्गावरील प्रवाशांची संख्या सर्वाधिक. UAE भारतीय प्रवाशांचा सर्वाधिक पसंतीचा देश. पहिल्या तिमाहीतील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक अहवालातून स्पष्ट. कल्याणच्या काळा तलावात मृत माशांचा खच. तापमानामुळे माशांचा मृत्यू होत असल्याचा अंदाज. मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी. डोंबिवलीतील हत्येचा CCTV समोर. खंबाळपाडा इथं घर बांधण्याच्या वादातून शेजाऱ्याची हत्या. थरारक घटना CCTVत चित्रित. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेजाऱ्यांमध्ये मारहाण. पत्नीकडे का पाहता विचारल्यानं वाद. पोलिसात गुन्हा दाखल, तपास सुरू. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर अमृता फडणवीसांची सायकलवारी. घराजवळचा प्रवास सायकलवरून करणार. व्हिडिओ शेअर करत दिली माहिती. देशभरात बकरी ईदचा उत्साह. संवेदनशील भागात पोलिसांचा कडक बंदोबस्त.